नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आहोत जळगाव जामोद बस स्टँड नाकावर। इथून जाणार आहोत मुक्ताईनगर। इथे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर लागलेली आहे जळगाव जामोद भुसावळ, जी खांडवी, पुरा, वडोदा, मुक्ताईनगर आणि भुसावळ अशी भुसावळपर्यंत जाते। आपल्याला भुसावळपर्यंत न जाता मुक्ताईनगरपर्यंत जाणं एकूण 60 ते 65 किलोमीटरचा रस्ता आहे। किती भाडं पडते, कोणता रूट आहे, कोणते कोणते गावं लागतात, ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर थोडासा उशीर झाला मला यायला, 9:30ची गाडी होती, ती लागली। आता सध्या पॅक आहे, उभं राहून जावं लागते की काय माहिती। तर जाऊया, भेटूया तुम्हाला रस्त्यात, सांगतो काय तिकीट आहे काय नाही। तर व्हिडिओ पूर्ण बघा। ही आहे बस, गर्दी आहे पूर्ण। सीट खालीच नाही, बघू होईल जागा पुढे। गर्दी खूप आहे, उपास हो मी, बघू होईल पुढे जागा। पडशी, सुपू, आसलगाव, खांडवी, पुरा, मानव विकास। एक सकाळी 6ला असते मुक्ताईनगर, 7ला असते आणि एक 9:30ला। हे काय जळगाव जामोदचं बसस्थानक। हा एकूण 6 प्लॅटफॉर्म आहे, 1, 2, 3, 4, 5, 6। बस जर असं लवकर आलो असतो तर सीट पण भेटलं असतं आणि जागा पण असो, होईलच जागा। 9:30चा टायमिंग आहे बसचा। आता 9:30 वाजले, कंडक्टर तर गेले, ड्रायव्हर तर नाही आहे। चला जाऊया। 9:30 वाजले आणि बस निघाली। 9:35 झाले, 5 मिनिटं ते। सध्या तरी उभाच आहे, पुढे होईल जागा। गर्दी बघा, काही एवढी नाही आहे, इथं पण 3। समोर नांदुरा रोड, आपल्याला इकडे जायचं आहे। सध्या आलं खांडवीमध्ये, जळगाव जामोदवरून 12 किलोमीटर, 50 किलोमीटर बाकी। गर्दी बघा खांडवीमध्ये तर आणखी तिथे 45 ते 50।
पडशी फाटा. इथून श्री संत सुखोजी महाराज संस्थानला जाता येते. या साईडला आहे सुखोजी महाराजचं संस्थान आणि हा आहे सुको फाटा. गर्दी अजून तशीच आहे. बसलेलं कोणी डोरं भाजी करेल आपण आलो सध्या कुऱ्यामध्ये. हे आपल्या प्रवासातील चौथे स्टॉप खांडवी, पिंपळगाव, काळी, वडोदा आणि हे कुरा. हे कुऱ्याचं बसस्थानक, कुरा ग्रामपंचायत. इथून शेवटचा स्टॉप आहे आता मुक्ताईनगर समोरचा. इथून काय 1.5 तासाचा रस्ता आहे, 60 ते 65 किलोमीटर. तर जाऊया. आता सीट भेटले या कुऱ्यामध्ये, नाही तर इथंच बसून होतो ड्रायव्हर काकाच्या बाजूला. तर जाऊया. ड्रायव्हर काका, गर्दी आता कमी झाली कुऱ्यात, कारण कुऱ्यापर्यंत पॅक असते. बघू आता. आता मुक्ताईनगर आहे डायरेक्ट, आता डायरेक्ट मुक्ताईनगर बस. हे आहे कुरा बसस्थानक, कुरा ग्रामपंचायत वस्ती. 3 दूर असते कुरा बसस्थानक. चला, आज बाजार आहे वाटते कुऱ्याचा. जर तुम्हाला यायचं असलं तर मुक्ताईनगरला जाऊन तुम्ही हे बस किंवा एक सकाळी 6ला मुक्ताईनगर किंवा मुक्ताईनगरला जायचं असलं तर ही बस, किंवा सकाळी 6ला आणि 7ला एक मुक्ताईनगर असते मी विचारलं तर, आणि एक दुपारला पण असते 1:45 का 2:15 वाजता. आणि हे 9:30 वाजता निघाली आणि आता वाजले 10:30. 1 तास झाला पुऱ्यात येऊ आणि अर्धा 1 तासाचा रस्ता बाकी आहे आणखी. जाऊया, दाखवतो तुम्हाला सीट आता पुरा. आणि आपण ज्या रस्ते प्रवास करतो ते भुसावळ आहे. मुक्ताईनगरहून भुसावळ जाणार. आपल्याला मुक्ताईनगरपर्यंत जायचं आहे. आणि जर तुम्हाला भुसावळ जायचं असलं तर ती बस आहे 9:30 वाजताची. ती पण मुक्ताईनगर आकाराची, वडोदा, भुसावळ वडोदा बाजार. बाजार मोठा भरतो. टाकतो बघितला आता जरा हातीला तो बसमध्ये भेटला होता. मला म्हणजे ब्लॉग आहे का वगैरे, चॅनलचं नाव हे ऋषिकेश नावाचा.
आणि असे मित्र घेतात म्हणजे रिॲक्शन येतात मुलांचे लोकांचे, भारी वाटते. पुऱ्यातच फाट्या वाटतं. तर टाकू आपण त्या मित्राला व्हिडिओमध्ये. इच्छापूर मुक्ताईनगरच्या अगोदरचा स्टॉप हे आता काय रस्ता वाटते. इच्छापूर देवी, ते देवीचं मंदिर आहे इच्छा देवी, ते इच्छापूर आहे, ते दुसरं इच्छापूर आहे. आता कुठे बस खाली झाली. खेड़ा
आता आलो आहे मुक्ताईनगर बसस्थानकावर. हे आहे मुक्ताईनगरचं बसस्थानक. ठीक 9:30 वाजता निघालो होतो. 11:30 वाजली इथं. कंप्लीट 2 तासाचा रस्ता, 1.5 तासाचाच रस्ता असता तसा, पण बस थोडा वेळ थांबली होती 10 मिनटं म्हणून उशीर झाला. हे आहे काही बसस्थानक मुक्ताईनगरचे. आणि या ठिकाणी संत मुक्ताबाई यांचे समाधी आहे. जाऊया बघूया. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही नवीन ट्रॅव्हलिंग व्हिडिओमध्ये. हे आहे मुक्ताईनगरचं बसस्थानक. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. मुक्ताईनगर. आणि हा आपण होतो जळगाव तालुक्यात, आता आलो जळगाव जिल्ह्यात. मुक्ताईनगर तालुका.